Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. From this lecture we will start new chapter, that is metallurgy, part first, chapter number 8. So metallurgy, weightage of this chapter is for 4 marks and with option for 6 mark. कंपल्सरी 4 मार्क्ससाठी येतो आणि विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी येतो. हा चॅप्टर सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपण जसे जसे पुढे जाईल चॅप्टर तसे तसे इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये बघू सेपरेशन मेथड फॉर मेटल्स. सेपरेशन मेथड्स आपण बघणार आहोत. सेपरेशन मेथडमध्ये विल्फ्ले टेबल आणि हायड्रॉलिक सेपरेशन मेथड आजच्या लेक्चरमध्ये होणार आहे. सो फ्रॉम दिस लेक्चर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन होता. In Wilfley table method, the particle of gang are separated by dash dash separation method. कोणत्या सेपरेशन मेथडने ते सेपरेट केले जातात गँग पार्टिकल, याची चर्चा सुद्धा ह्याच लेक्चरमध्ये करणार आहोत. आणि खाली ऑप्शन ते मॅग्नेटिक, फ्लोटेशन, हायड्रॉलिक अँड ग्रॅव्हिटेशन. या 4 ऑप्शनपैकी आपल्याला MCQ मध्ये करेक्ट ऑप्शन चूज करायचा होता. तर याचा आन्सर याच लेक्चरमध्ये घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं इंट्रोडक्शन देतो की मेटलर्जी असतं काय नेमकं, आणि मेटलर्जी हे जे वर्ड्स आहेत मिनरल्स, ओअर्स, गँग, याच्या जे डेफिनेशन आहेत ते बघून घेऊयात आणि आपल्या सेपरेशन मेथडला स्टार्टिंग करूया. सो व्हॉट इज मेटलर्जी? द सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू एक्स्ट्रॅक्ट मेटल फ्रॉम इट्स ओर अँड देन इट इज प्युरिफाईड फॉर फर्दर युजेस. दिस प्रोसेस इज सिम्पली कॉल्ड एज मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे नेमकं काय, आपल्याला काय करायचं आहे, काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. या चॅप्टरचं एकच मोटिव्ह आहे, आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. मेटलर्जी चॅप्टरचं नाव मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर अँड देन दिस एक्स्ट्रॅक्टेड मेटल आर यूज्ड फर्दर आफ्टर प्युरिफिकेशन. तर प्युरिफिकेशन मेथडसुद्धा आपण नंतर बघणार आहोत. पहिले सेपरेशनपासून स्टार्टिंग करूया. तर नेचरमध्ये इन नेचर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आर फाउंड इन अ कंबाइंड स्टेट. ते फ्री स्टेटमध्ये दे डू नॉट फाउंड इन फ्री स्टेट, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला कुठंही असं ॲल्युमिनियम, कॉपर वगैरे रोडवर पडलेलं दिसणार नाही आहे. तर ते कंबाइंड स्टेटमध्ये असतं, साल्ट्सच्या कंबाइंड स्टेटमध्ये. तर रिॲक्टिव्ह मेटल कसे असतात, इथं लिहून ठेवतो. रिॲक्टिव्ह मेटल्स ते कसे नेचरमध्ये कसे फाउंड होतात आपल्याला, तर ऑक्साइड्स, सल्फाइड्स, नायट्राइड्स, या फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिॲक्टिव्ह मेटल फाउंड होतात. कशामध्ये, नेचरमध्ये. ऑन द अदर हँड नॉन रिॲक्टिव्ह मेटल विच आर नॉट रिॲक्टेड टू द एअर, वॉटर अँड ऑल अदर ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. म्हणजेच काय, नॉन रिॲक्टिव्ह जसं की आपण बघतो गोल्ड, सिल्वर, जी की नॉन रिॲक्टिव्ह आहेत, म्हणजे लवकर रिॲक्ट होत नाहीत बाकीच्या मेटल्सच्या तुलनेत. जसे की आपलं सोडियम आलं, पोटॅशियम आलं, ॲल्युमिनियम आलं, जे की खूप हायली रिॲक्टिव्ह आहेत. हे मेटल्स कसे आहेत, दे फाउंड इन नेचर इन फ्री स्टेट. म्हणजे डिरेक्टली तुम्हाला गोल्ड सापडू शकते. इवन तुम्ही डिस्कवरीवर एक शो होता गोल्ड मायनिंगचा उठला तरी त्यामध्ये सुद्धा बघू शकता की डिरेक्टली गोल्डचे चंक्स त्यांना सापडत होते. म्हणजेच काय, रिॲक्टिव्ह मेटल फ्री स्टेटमध्ये आढळत नाही नेचरमध्ये. ते कशाच्या स्वरूपात असतात, ऑक्साईड, सल्फाईड, नायट्राइड, म्हणजे त्यांच्या साल्टच्या स्वरूपात सापडतात. ऑन द अदर हँड नॉन रिॲक्टिव्ह, अनरिॲक्टिव्ह मेटल, म्हणजे ज्यांची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, ते रिॲक्टिव्ह मेटल, अनरिॲक्टिव्ह मेटल्स कसे सापडतात, इन फ्री स्टेट. आता एक डेफिनेशन येते की मिनरल्स. मेटलर्जीचं एक तुम्हाला सांगतो, म्हणजे काय होतं काय नेमकं, आपण कोणत्या स्टेजपासून मेटलपर्यंत येणार आहोत ते बघू. फर्स्ट ऑफ ऑल येतं मिनरल. द कंपाऊंड ऑफ मेटल फाउंड इन द नेचर अलॉंग विथ इट्स इम्प्युरिटी. इथे डेफिनेशन येऊन जाईल. काय सांगितली परत आहे का, मिनरलची डेफिनेशन, कंपाऊंड ऑफ मेटल फाउंड इन अ नेचर अलॉंग विथ इट्स इम्प्युरिटीज इज कॉल्ड एज मिनरल्स. तर बघा हा चंक आहे, लंप आहे, म्हणजे एक तुम्ही सपोज करू शकता की इथे मेटलचे कुठतरी पार्टिकल्स आहेत आणि हा पूर्ण एक मिनरल आहे. मिनरल म्हणजे नेमकं काय येतं, मिनरलमध्ये काय काय असणार आहे, सँड असणार आहे, रॉकी सबस्टन्सेस असणार आहे, सॉईल असणार आहे, सगळे एकत्र घटक अलॉंग विथ मेटल. त्याचा एक मोठा चंक म्हणजे काय, मिनरल. एवढं लक्षात ठेवा. फ्रॉम मिनरल मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली आणि दॅट मिनरलला आपण काय म्हणतो, ओर. याचाच एक पार्ट काय, ओर. हे इथे लिहितो मिनरल, या ठिकाणी ओर.
मिनरल्स फ्रॉम विच वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मेटल इकॉनॉमिकली. काय सांगितलं नीट लक्ष द्या, डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहेत. मिनरल्स, ओअर्स अँड गँग. मिनरल्सची डेफिनेशन सांगितली. कंपाऊंड ऑफ मेटल फाउंड इन नेचर अलॉंग विथ इट्स इम्प्युरिटीज इज कॉल्ड ॲज मिनरल्स. नेक्स्ट डेफिनेशन आहे ओअरची. ओअर काय असतं? फ्रॉम मिनरल्स फ्रॉम विच वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मेटल इकॉनॉमिकली. असे मिनरल्स ज्यामधून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो इकॉनॉमिकली. आता इकॉनॉमिकली या वर्डचा इथे मिनिंग काय नेमका? इकॉनॉमिकली म्हणजे इफिशियंटली आपण त्याला काढू शकतो. असं नाही आहे किंवा लोखंड तुम्हाला किंवा आयर्न किंवा ॲल्युमिनियम असे मेटल्स एखाद्या ओअरमधून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि ती प्रोसेस खूप महागडी पडत आहे, तर त्याला आपण एक्स्ट्रॅक्शन म्हणू शकत नाही. ती मेथड कशी पाहिजे? त्याची इफिशियन्सी जास्त पाहिजे, त्यामधून एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल पण जास्त आलं पाहिजे आणि त्याला येणारा जो खर्च आहे आपला तो सुद्धा कमी झाला पाहिजे. म्हणजेच काय सांगितलं? मिनरल्स फ्रॉम विच वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मेटल इकॉनॉमिकली इज कॉल्ड ॲज ओअर. आता ओअरमध्ये सुद्धा काय असणार आहे? ऑब्वियसली सॉईल असणार आहे, सँड पार्टिकल्स असणार आहेत, रॉकी मटेरियल असणार आहे, अलॉंग विथ मेटल पार्टिकल्स. काय सांगितलं लक्ष द्या. काय सांगितलं? सॉईल असणार आहे, सँड, अजून एक मिनिट दिसतंय का स्क्रीन? रॉकी पार्टिकल्स. इथे डेफिनेशन येऊनच जाईल. अलॉंग विथ मेटल पार्टिकल्स म्हणजेच काय असतं? ओअरमध्ये एक तर असते सॉईल, सँड अँड रॉकी पार्टिकल अलॉंग विथ मेटल पार्टिकल्स. तर आपल्याला नेमकं एक्स्ट्रॅक्ट काय करायचं आहे? ऑब्वियसली मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. मग जो राहणारा पार्ट आहे, कोणता पार्ट राहतो आता? सॉईल झाली, सँड झाली आणि जे रॉकी मटेरियल आहे त्याला आपण म्हणतो गँग. गँग म्हणजे सिम्पली आहे, यातनं दोन वस्तू बाहेर पडतात, एक तर मेटल अँड गँग. स्पेलिंग GANGUE आहे, तर गंगू म्हणायचं नाही आहे त्याला, ते गँग आहे. तर गँग म्हणजे नेमकं काय? इम्प्युरिटी. सिम्पल भाषेमध्ये एवढं लक्षात ठेवा, इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजेच काय? सॉईल, सँड अँड रॉकी मटेरियल अलॉंग विथ इट्स मेटल मटेरियल, त्यालाच काय म्हणतो आपण? ओअर. आणि जर राहिलेलं रेसिड्युअल आहे म्हणजेच कोणतं जे की आपल्याला बाहेर काढायचं आहे, सॉईल, सँड अँड रॉकी पार्टिकल्स, रॉकी मटेरियल, त्यालाच आपण काय म्हणतो? गँग. गँग म्हणजेच काय? अशुद्धता, त्यातली अशुद्धता. आता आपण सपोज पाणी पितोय, ड्रिंकिंग वॉटर, त्यामध्ये जर खडा वगैरे पडला किंवा मातीचे कण असतील थोडे, तर काय म्हणतो आपण? त्याचे इम्प्युरिटीज. मग तीच इम्प्युरिटीज आपण बाहेर काढली बस, आणि त्यातनं मेटल एक्स्ट्रॅक्ट केला. 3 घटक सांगितले मेन. कोणते? मिनरल्स, ओअर्स अँड गँग. तर सेपरेशन मेथड यानंतर बघूच, पण ह्याच्या डेफिनेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल मिनरलची डेफिनेशन. कंपाऊंड ऑफ मेटल फाउंड इन अ नेचर अलॉंग विथ इट्स इम्प्युरिटी इज कॉल्ड ॲज मिनरल्स. डेफिनेशन नीट लिहून घ्या. सेकंड डेफिनेशन काय होती? ओअरची डेफिनेशन. ओअर म्हणजेच काय? मिनरल्स फ्रॉम विच, काय सांगतो नीट लक्ष द्या, मिनरल्स फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली. म्हणजे आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, ते पण कमीत कमी खर्चात आणि इफिशियंटली मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. त्याच मिनरलला आपण काय म्हणतो? ओअर म्हणतो. नेक्स्ट अजून ओअरला आपण परत अजून हे करायचं आहे. ओअर म्हणजेच काय? नथिंग बट इट इज द कॉम्बिनेशन ऑफ सँड, सॉईल अँड रॉकी मटेरियल्स अलॉंग विथ मेटल पार्टिकल्स. म्हणजे त्यामध्येच कुठे काय आपल्याला? मेटल पार्टिकल्स सापडणार आहेत. आता त्या मेटल पार्टिकल्सचं आपल्याला पुढे सेपरेशन मेथडमध्ये बघायचं आहे. आणि जो राहिलेले घटक आहेत म्हणजे सँड, सॉईल आणि काय सांगितलं? रॉकी पार्टिकल्स, दे आर क्लासिफाईड ॲज गँग. गंगू नाही येते, गँग, GANGUE. गँग म्हणजेच काय? हेच सॉईल, सँड आणि म्हणजेच नेमकं काय? इम्प्युरिटीज. आणि राहिला पार्ट कुठला? मेटल. म्हणजेच आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतोय. कुठून एक्स्ट्रॅक्ट करतो बघा? मेटल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम मिनरल्स. म्हणजे आपली प्रोसिजर खूप लांबडी आहे. पहिल्यांदा मिनरल्स, त्याचे अजून छोटे चंक करायचे, ओअर्स मिळते, ओअरचे अजून आपण सेपरेशन करायचे, एक तर गँग बाहेर पडतं, एक तर मेटल बाहेर पडतं. आता मी काय सांगितलं होतं? मेटल डिरेक्टली आपल्याला मिळणार नाही आहे, ते साल्टच्या स्वरूपात असणार आहे. साल्टच्या स्वरूपात म्हणजेच आत्ता लिहून दिलं होतं ऑक्साईड्स, सल्फाईड, नायट्राइड्स, या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मेटल मिळतं. आता त्या मेटलचं परत अजून प्युरिफिकेशन करायचं आहे. याच प्रोसेसेस याच चॅप्टरमध्ये शिकायच्यात. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि याच्यावर क्वेश्चन विचारले जातात.
जो ह्या आधीचा पार्ट आहे रिॲक्शनचा पार्ट तोही आपण घेणार आहोत, पण जो मेन पार्ट आहेत आणि आता जवळपास तुमच्या पेपर जवळ आलेत त्यामुळं फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट पार्ट बघून घेऊयात, नंतर आपण रिॲक्शनचा रिमेनिंग पार्ट बघून घेऊ जो की ह्याच्या आधी आहे. नाऊ वी आर हेडिंग टुवर्ड्स आर प्रोसेसेस अँड व्हेरियस टेक्निक्स. फर्स्ट टेक्निक इज म्हणजे फर्स्ट मेथड स्टार्टिंग कुठून होते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स म्हणजे काय, शब्दातच आहे कॉन्सन्ट्रेट करायचं, आपल्याला ओअरला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपल्याला ओअरमधून काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, ऑब्वियसली मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजेच त्या ओअरला मोर कॉन्सन्ट्रेटेड करायचं आहे विथ मेटल. ते कसं करणार, सिम्पल, एक्स्ट्रॅक्शन ऑफ गँग फ्रॉम द ओअर इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. काय सांगितलं नीट लक्ष द्या, सेपरेशन ऑफ गँग फ्रॉम इट्स ओअर इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. तर एक बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर म्हणजेच सपोज ओअर आहे, ओअरमध्येच काय काय सांगितलं होतं मग अशी, गँग प्लस मेटल पार्टिकल्स, मेटल पार्टिकल्स प्लस गँग, हे टू कन्सिस्टंट पार्ट्स आहेत कशाचे, ओअरचे. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर करताना आपण काय करणार आहेत, सेपरेशन ऑफ गँग पार्टिकल्स, म्हणजेच आपल्याला गँग पार्टिकल्स यातनं काढून टाकायचे. मग कॉन्सन्ट्रेशन कशाचं वाढणार आहे, अल्टिमेटली आपलं मेटल पार्टिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. द इन्क्रीज इन, वी हॅव टू इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल पार्टिकल्स इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर टेक्निक्स. म्हणजेच सिम्पली गँगचे पार्टिकल काढून टाकायचे आहेत आपल्याला, इम्प्युरिटीज, सॉईल, सँड, रॉकी पार्टिकल जे आहेत ते आपल्याला ओअरमधनं काढून टाकायचे आहेत. राहतं काय, मेटल पार्टिकल्स. ते मेटल पार्टिकलचं एक्स्ट्रॅक्शन पुढं आपण त्याचे टेक्निक बघणार आहोत. यालाच, या सेपरेशनलाच, एक्स्ट्रॅक्शन ऑफ गँगलाच, याच सेपरेशनला आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्ये आता त्याचे टाईप्स पडतात की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे म्हणजे गँगचं सेपरेशन करायचं आहे, पण ते कोणत्या मेथड्सनं आपल्याला गँगचं सेपरेशन करायचं आहे. हे फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅव्हिटेशन मेथड. नीट लक्ष द्या, ग्रॅव्हिटेशन मेथडमध्ये दोन टाईप आहेत. फर्स्ट MCQ लेक्चरच्या स्टार्टिंगला जो MCQ सांगितला होता याच टॉपिकवर आहे, नीट लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्ये आपल्याला व्हेरियस टेक्निक मिळतात. त्या व्हेरियस टेक्निकमध्ये फर्स्ट टेक्निक आहे फ्रॉम बाय प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटेशन मेथड. म्हणजेच ग्रॅव्हिटेशन या प्रिन्सिपलचाच यूज करून गँगचं जे सेपरेशन करणार आहोत त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड म्हणतो. ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथडमध्ये दोन टाईप आहेत. काय सांगितलं नीट लक्ष द्या, ग्रॅव्हिटेशन सेपरेशन तुम्हाला टेबल लिहून देतो पहिलं. आता आपण काय बघतोय, फर्स्ट ऑफ ऑल मेटॅलर्जीपासून सुरुवात केली, मेटॅलर्जीपासून स्टार्टिंग केली, एवढं तर मान्य आहे तुम्हाला. नंतर फर्स्ट टेक्निक काय आपली, म्हणजे फर्स्ट प्रोसिजर जिथून आपण स्टार्ट करतोय मेटलला एक्स्ट्रॅक्ट करायला, ती कोणती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्येच व्हेरियस टेक्निक्स असणार आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरच्याच. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्येच हे कशावर डिपेंड असतं, हे जे कॉन्सन्ट्रेशन करतो आपण गँग पार्टिकल ओअरमधनं बाहेर काढतोय ते वेगवेगळ्या डिफरंट टेक्निक म्हणजे डिफरंट क्रायटेरियाज असतात त्याला. फर्स्ट तर काय, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल इथे येऊन जाईल. फिजिकल, एक लक्ष द्या, जे बोर्डवर लिहितोय ते तुम्ही लिहून घ्या ॲज अ नोट्स, ह्याच्या सेपरेट नोट्स मिळणार नाही आहेत तो. तर काय सांगितलं मी आता, व्हेरियस टेक्निक्स आहेत. व्हेरियस टेक्निक्स कशामुळे आहेत, त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया. फर्स्ट ऑफ ऑल फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, देन अवेलेबल ॲक्सेसरीज, म्हणजेच आपल्याकडं प्युरिफिकेशनच्या जेवढ्या फॅसिलिटीज आहेत त्यावर डिपेंड आहे, आणि मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीजवर, आणि गँगच्या पार्टिकल साईजवर सुद्धा या टेक्निक्स डिपेंड आहेत. तर मेटॅलर्जी फर्स्ट स्टेप काय होते आपली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्ये आपण बघतोय ग्रॅव्हिटेशन बाय मीन्स ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रिन्सिपल. आता ग्रॅव्हिटेशनमध्ये फर्दर दोन येतात, कोणत्या, विल्फ्ली टेबल अँड हायड्रॉलिक सेपरेशन. या लेक्चरमध्ये फक्त दोन मेथड्स बघू आपण, विल्फ्ली टेबल अँड हायड्रॉलिक सेपरेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट बघूयात, कोणता वाला, मॅग्नेटिक सेपरेशन. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. फर्स्ट ऑफ ऑल दोन मेथड्स कव्हर करूयात, दॅट इज विल्फ्ली टेबल. फर्स्ट ऑफ ऑल बघून घेऊया विल्फ्ली टेबल.
स्टार्ट करूयात सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशन प्रिन्सिपल वर्क कसं करतं, हाऊ प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटेशन वर्क्स इन द सेपरेशन ऑफ मेटल्स. तर लक्षात ठेवा, मेटल पार्टिकल्स आर हेवियर दॅन गँग पार्टिकल्स. याचा हे जर प्रिन्सिपल तुम्हाला कळलं तरच पुढच्या सगळ्या टेक्निक कळणार आहेत. काय म्हणलं नीट लक्ष द्या. मेटल पार्टिकल्स आर हेवियर दॅन गँग पार्टिकल्स. आर हेवियर लिहून घ्या, इथं नोट्स लिहून येतील स्क्रीनवर, तरी पण एक नीट लक्ष द्या. मेटल पार्टिकल्स डायरेक्ट इझिली तो फॉर्मॅटमध्ये शॉर्टमध्ये हेवियर दॅन गँग पार्टिकल्स. वेट, याचाच अर्थ काय, वेट ऑफ मेटल पार्टिकल्स आर हायर दॅन द वेट ऑफ गँग पार्टिकल्स. तर आता आपण सेपरेशन कसं करू शकतो ग्रॅव्हिटेशन मेथडचा यूज करून. सिम्पली वी कॅन सेपरेट द हेवियर मेटल पार्टिकल्स फ्रॉम लायटर गँग पार्टिकल्स. त्याच मेथड आता इथे बघूयात कोणत्या मेथडनं आपण नेमकं सेपरेट करू शकतो. तर आर फर्स्ट मेथड इज विल्फली टेबल मेथड. कुठले, विल्फली टेबल मेथड. यावरचाच MCQ आपल्याला विचारला होता आणि कोणत्या टाईपमध्ये येतं आहे, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच जो मगाचा MCQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जो MCQ विचारला होता, इन विल्फली टेबल मेथड द पार्टिकल ऑफ गँग आर सेपरेटेड बाय डॅश डॅश सेपरेशन मेथड. द आन्सर विल बी ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड. एक मार्क तुमचा फिक्स होऊन गेला. म्हणजेच अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. चालू करूया विल्फली सेपरेशन मेथड. विल्फली सेपरेशन मेथड, इन विल्फली सेपरेशन मेथड देर इज अ टेबल. ऑन दॅट टेबल देर आर रिफल. वुडन टेबलवर रिफल्स असतात इन्क्लाइंड सरफेसवर. इथे फिगर येईलच, पण याचा एक सेपरेट मी व्हिडिओ दाखवेन, त्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. पहिल्यांदा थोडीशी थेरी बघून घेऊयात, नंतर सपोज पहिल्यांदा व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला पुढचं कळून जाईल. सो व्हिडिओ इथे डिस्प्ले होईलच. विल्फली टेबल. सो यू कॅन सी दॅट सरफेस इज इन्क्लाइंड सरफेस. वरून काय पडतं आहे, वॉटरची स्ट्रीम आहे. पुढं काय होतं आहे बघा, पुढं हळूहळू काय होत जाणार आहे. आणि जो टेबल आहे, जो इन्क्लाइंड सरफेस आहे, तो काय करतो आहे, कॉन्स्टंट व्हायब्रेटिंग करतो आहे. म्हणजे कॉन्स्टंटली व्हायब्रेट होतो आहे तो टेबल. वरून आपण काय टाकले, पावडर्ड ओव्हर टाकलेली आहे. फनलमधून ती हळूहळू खाली येते. पुढे काय होणार आहे बघा, ती त्या इन्क्लाइंड सरफेसवर रिफल्स आहेत. रिफल्स म्हणजे काय, नेमका खाचा बनवल्या आहेत, चारी. लक्षात ठेवा, त्या टेबलवर चारी खाचा बनवलेल्या आहेत. म्हणजे नेमकं काय होणार आहे, जेव्हा वॉटर स्ट्रीम and that powdered ore are mixed together, the metal particles which are heavier than the gangue particles are get stuck in that water riffles. आता नीट लक्ष द्या काय होतं आहे बघा, तो टेबल व्हायब्रेट व्हायला लागला आहे. त्याच ठिकाणी वॉटरसोबत जी मेटॅलिक पावडर आहे, पावडर्ड मेटल आहे, ते यायला लागलं आहे. ते मिक्स होऊन काय होतं आहे, व्हायब्रेटिंग टेबलवर व्हायब्रेट होतं आहे. व्हायब्रेट झाल्यामुळं काय होणार आहे, जे सेपरेट होणार आहेत, कोणते मेटल पार्टिकल्स आणि गँग पार्टिकल सेपरेट होणार आहेत. कोणतं हेवियर आहे, मेटल पार्टिकल्स. मेटल पार्टिकल्स आर स्टक्ड इन टू दॅट रिफल्स अँड हे लायटर, दॅट इज लायटर, हलके गँग पार्टिकल्स विल फ्लोन अवे विथ द फ्लो ऑफ दॅट स्ट्रीम ऑफ वॉटर. तेच होतं या ठिकाणी, या व्हिडिओमध्ये बघून घ्या. सेपरेट झालेले जे मेटल पार्टिकल्स आहेत त्या खाचेमध्ये, त्या खाचेलाच आपण काय म्हणतोय, रिफल्स. नीट लक्ष द्या काय होतं आहे, हे बघा, मेटल पार्टिकल्स सेपरेट झाले. सिम्पली आता हे जर तुम्ही बघितला व्हिडिओ तर तुम्हाला हे लिहिताच आलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट पॉईंटमध्ये काय येणार, देअर इज अ वुडन टेबल ऑन विच रिफल्स आर फॉर्म्ड ऑन द इन्क्लाइंड सरफेस. इन्क्लाइंड म्हणजे एका स्पेसिफिक अँगलवर तो सरफेस ठेवण्यात आला आहे. त्यावर काय आहेत, रिफल्स आहेत. रिफल्स म्हणजे खाचा, एवढं लक्षात ठेवा, त्याला बारक्या बारक्या खाचा पाडलेल्या आहेत. नंतर काय होतं, पावडर्ड अँड दॅट टेबल इज कॉन्स्टंटली व्हायब्रेटिंग. जो टेबल आहे इन्क्लाइंड सरफेस, तो काय होतो आहे, कॉन्स्टंटली व्हायब्रेट करतो आहे. नेक्स्ट पॉईंट, द पावडर्ड ओअर इज पोअर्ड फ्रॉम द टॉप ऑफ दॅट इन्क्लाइंड प्लेन विथ वॉटर स्ट्रीम. आता काय म्हणतो मी, लक्ष द्या, काय टाकलं आपण, पावडर्ड ओअर. ते कुठून मिळालं, बॉल मिलिंग प्रोसेसमधून. ओअर असते, मेटल बॉल एका कंटेनर, रोटेटिंग कंटेनरमध्ये मेटल बॉल आणि ओअर टाकल्यावर जी फाईन पावडर तयार होणार आहे बॉल मिलिंग मेथडने, ती फाईन
पावडर आपण इन्क्लाइंड सरफेसच्या टॉपवरून टाकलेली आहे, जसं की आपण व्हिडिओत बघितलं. त्यासोबतच वॉटर स्ट्रीम आपण वॉटरचा फ्लो कंटिन्युअस चालू केला आहे. होत आहे काय, आता मेटलवर पावडर्ड मेटलवर खाली खाली येत चालली आहे विथ द हेल्प ऑफ वॉटर स्ट्रीम. पण ती खाली येताना काय होणार आहे, हेवियर पार्टिकल्स ऑफ मेटल विल गेट स्टक्ड इन टू दॅट रिफल्स दॅट वी मेड ऑन दॅट इन्क्लाइंड सरफेस. याचाच अर्थ ज्या खाच आहेत, सपोज ही खाच आहे, पाणी असं वाहत येताना जो मेटल पार्टिकल्स राहणार आहेत ते हेवियर मेटल पार्टिकल्स खाचेमध्ये अडकणार आणि जे लाईटर गँग पार्टिकल सॉईल पार्टिकल आहेत ते पाण्यासोबत वाहून खाली जाणार आहेत. म्हणजेच आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड मेटल पार्टिकलचं एक पोर्शन मिळणार आहे. काय लक्ष द्या नीट, इथं लास्टचा पॉईंट येऊनच जाईल. कॉन्सन्ट्रेटेड मेटल पार्टिकलचा आपल्याला पोर्शन मिळणार आहे, ज्यामध्ये इन विच द पोर्शन ऑफ गँग पार्टिकल इज व्हेरी लेस. त्यामध्ये सुद्धा गँग पार्टिकल असणार आहेत, पण खूप कमी प्रमाणात असणार आहेत. झालं, ही झाली विल्फली टेबल प्रोसेस. सिम्पल आहे, काहीच नाही. विल्फली तुम्ही जर हा व्हिडिओ कळाला तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही विल्फली टेबलमध्ये. सिम्पली काय, इन्क्लाइंड सरफेस आहेत, on that riffles are made on that inclined surface. That surface is constantly vibrating. Powdered ore is poured in on that vibrating table from upper surface, that upper portion of inclined surface. नंतर काय होता है कि with the help of stream, with the flow of stream, the lighter particles are flown out by the water and the heavier particles are get stuck into the काय इथं काय बनवलं होतं आपण, रिफल्स ऑफ दॅट इन्क्लाइंड प्लेन्स. म्हणजे मेटल पार्टिकल्स आपल्याला सेपरेट मिळणार आहेत आणि जो तो पोर्शन फायनली आपल्याला मिळणार आहे, जो व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही, तो कशाचा असणार आहे, सिम्पली मेटल पार्टिकल्स विथ लेस अमाऊंट ऑफ गँग पार्टिकल्स. हीच आहे सिम्पली विल्फली टेबल मेथड. आता विल्फली टेबल मेथडची जी डायग्राम पुस्तकात दिली आहे ते आपण बघून घेऊयात, कारण आपल्याला ड्रॉ सिम्पल डायग्राम हे असे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. मेनली त्याच्यात मॅग्नेटिक सेपरेशन विचारलं जातं, पण विल्फली टेबलचं आत्तापर्यंत विचारलं गेलं नाही आहे, तरी पण काढून ठेवा. कसं काढायचं आहे तेही सांगतो तुम्हाला. सिम्पली एक टेबल काढा, इन्क्लाइंड सरफेस म्हणजे थोडासा तिरका दाखवा त्याला, त्यामध्ये रिफल्स बनवा. रिफल्स म्हणजे काय, खाचा बनवायच्या. त्या ठिकाणी खाचा बनवला आहे, इथून आपण काय पुट करतो आहे, पावडर्ड ओर. This powdered ore will be poured from the top of that inclined surface. इथं छोटीशी पावडरचे पार्टिकल काढा. हे काय असणार, पावडर्ड ओर. वी आर pouring that powdered ore on that inclined surface. हा आहे inclined surface, तोच काय व्हायब्रेटिंग मोडवर सुद्धा आहे. आणि इथे गँग पार्टिकल्स तुमचे जमा होणार आहेत. गँग पार्टिकल्स चारीमध्ये तुमचं काय अडकणार आहे, या ठिकाणी मेटल पार्टिकल्स. आणि त्या मेटल पार्टिकलसाठी आपल्या टेक्स्टबुकमध्ये, महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, सेपरेट एक चॅनल दिलं आहे, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड ओअर म्हणून असं एक चॅनल दिलं आहे. म्हणजेच जे मेटल पार्टिकल आहेत ते इथे येऊन पडणार. म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड ओअर आपल्याला या चॅनलमध्ये मिळणार आहे आणि गँग जी सेपरेट झालेली इम्प्युरिटी आहे ती खालच्या पॅनलमध्ये मिळणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ओअर या पॅनलमध्ये. या काय आहेत, स्लिट्स आहेत, जे आपण ॲज अ रिफल्स हा वर्ड यूज केला आहे. ह्यातले जो टेक्निकल शब्द आहेत ना, ते जर तुम्हाला कळाले तर पूर्ण प्रोसिजर तुमच्यासाठी खूप सिम्पल असणार आहे. सिम्पल मेथड आहे. पावडर्ड ओर वरून टाकली, व्हायब्रेटिंग टेबलवर टाकली आपण, मेटल पार्टिकल खाच्यात अडकले, मेटल पार्टिकल खाच्यातले या सेपरेट चॅनल थ्रू आउट कॉन्सन्ट्रेटेड ओवर आपण एक्स्ट्रॅक्ट केली आणि जे लाईटर हलके पार्टिकल्स आहेत ते पाण्यासोबत वाहून, इथं पाण्याचा स्ट्रीम काढायचा राहिला, हा झाला पाण्याचा स्ट्रीम. इथून आपण पाणी पोअर करतोय ऑन दॅट इन्क्लाइंड सरफेसवर. झालं, सिम्पल आहे. काय अवघड आहे, काहीच नाही अवघड. काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे, तिथे तुम्ही कमेंट टाकून कोणता पॉईंट तुम्हाला कळाला नाही आहे ते कमेंट करू शकता. तर ही खूप खराब फिगर आहे,
तात्पुरती फास्टमध्ये काढली आहे. इथे मी डिस्प्लेवर टेक्स्टबुकमधली फिगर टाकून देतो. तोपर्यंत पॉईंट नोट डाऊन केले असतील नसतील रिवाइंड करून नोट डाऊन करून घ्या आणि फिगर ऑफ दॅट धिस विल्फली टेबल नोट डाऊन करून घ्या. And there is second type, that is hydraulic separation from gravitational separation method. Gravitational separation method चा second type काय आहे? Hydraulic separation. Hydraulic separation works on the principle of Mill. तर hydraulic separation मध्ये आपण काय यूज करतोय? We use tapered vessel to separate the metal particles. We use काय सांगितलं? Tapered vessel. Tapered vessel म्हणजे काय? हे जे टेक्निकल वर्ड्स आहेत तुम्हाला जर कळले आत्ताच तुमच्यासाठी मेटलर्जी चॅप्टर खूप सिम्पल होणार आहे. आउट ऑफ मार्क पडतील तुम्हाला. टॅपर्ड वेसल म्हणजे काय? सिम्पल भाषेत सांगतो, निमुळतं. कोणत्या तरी वन एंडला ते भांडं निमुळतं होत गेलं पाहिजे, नॅरोर होत गेलं पाहिजे. सिम्पली मी काय म्हणू शकतो? धिस वेसल इज टॅपर्ड वेसल. बरोबर आहे का? एका साईडनं काय होत गेलं ते निमुळतं होत गेलं. म्हणजेच मी या वेसलला काय म्हणू शकतो? धिस वेसल इज टॅपर्ड वेसल. आता त्या टॅपर्ड वेसलला 3 ठिकाणी होल्स असतात. फर्स्ट होल 1 इनलेट आणि 2 आउटलेट. नीट लक्ष द्या काय सांगतोय. आत्ताच जर फिगर तुम्हाला कळाली, नुसत्या फिगरवर सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता त्याचं, किंवा नेमकं प्रोसिजर काय वर्क करतं आणि कसं होतं आहे. 1 काय सांगितलं? इनलेट अँड 2 आउटलेट. इनलेट म्हणजे काय? आत येणारा स्रोत. आउटलेट म्हणजे काय? बाहेर जाण्यासाठी. आता तुमच्या घरात नगरपालिकेचं महानगरपालिकेचं जे पाणी येतं आहे ते काय झालं? इनलेट. तुमच्याकडे यायला लागलं. इनलेट म्हणजे आत येणे. आउटलेट म्हणजेच काय? तुमची ड्रेनेज सिस्टीम. जी तुमची ड्रेनेज सिस्टीम आहे तोच कशाचा पार्ट आहे? आउटलेटचा. ती बाहेर टाकते तुमचा कचरा. तर हायड्रॉलिक सेपरेशनमध्ये काय सांगितलं? टॅपर्ड वेसल. देर इज वन टॅपर्ड वेसल. इन दॅट देर इज 1 इनलेट फॉर वॉटर. आता नीट लक्ष द्या कशासाठी ते सांगतो. 1 इनलेट फॉर वॉटर जेट and 2 outlets. In that 2 outlets, 1 for gang separation and 1 for concentrated ore separation. तर नीट लक्ष द्या. Water stream, jet of water stream is inserted from the bottom of that tapered vessel, and there is 1 outlet at the end and 1 outlet for the upper part. आता नीट लक्ष द्या. जे बॉटमला आहे ते कशासाठी आहे? आउटलेट. आणि आउटलेट अप्पर पार्टला आहे ते कशासाठी आहे ते सांगतो. आता वॉटर जेट काय करणार आहे? तुमचं हायली प्रेशराइज्ड वॉटर पुश करणार आहे. कुठून? खालून वरच्या डायरेक्शनकडे, म्हणजे फ्रॉम डाऊनवर्ड डायरेक्शन टू अपवर्ड डायरेक्शन. आता आपण काय करतोय? वी पोअर फाईनली पावडर्ड ओअर फ्रॉम द अपर पार्ट ऑफ दॅट वेसल, दॅट इज अपर पार्ट ऑफ दॅट टॅपर्ड वेसल. वी आर पोअरिंग पावडर्ड, फाईनली पावडर्ड ओअर, सॉरी ऑइल झालं, ओअर, फाईनली पावडर्ड ओअर फ्रॉम द अपर पार्ट ऑफ दॅट टॅपर्ड वेसल. आपण टॅपर्ड वेसलच्या अपर पार्टमधनं काय केलं आहे? पावडर्ड ओअर, फाईनली पावडर्ड ओअर टाकली. त्यावर मध्ये काय? गँग पार्टिकल पण आहेत आणि मेटल पार्टिकलसुद्धा आहेत. नेक्स्ट काय होणार आहे? ते टॅपर्ड वेसलमध्ये आले. टॅपर्ड वेसलमध्ये कंटिन्युअसली देर इज अ स्प्रे, म्हणजे वॉटर स्प्रे असणार आहे, वॉटर जेट स्प्रे असणार आहे. कुठून? फ्रॉम डाऊनवर्ड डायरेक्शन टू अपवर्ड डायरेक्शन. आता इथेच सेपरेशन होणार आहे. कोणाचं सेपरेशन होणार आहे? हेवी पार्टिकल्स ऑफ मेटल्स अँड लायटर पार्टिकल्स, दॅट इज गँग पार्टिकल्स. त्याचं सेपरेशन याच ठिकाणी होणार आहे. मग जेव्हा ही प्रोसिजर घडत जाते आपण पाण्याचं जेट स्ट्रीम वर मारतोय, हलके पार्टिकल्स वर जाणार आहेत आणि जड पार्टिकल्स will settle at the bottom of that tapered vessel. Lighter particles will flow with the water. Same Wilfley table मध्ये जसं पाण्याच्या ह्याच्या प्रवाहासोबत वॉटर पार्टिकल वाहून जात होते तसेच या ठिकाणी होणार आहे. वॉटर जेट जे खालून वर पाणी मारत होतं तेच त्या गँगच्या, लायटर गँगच्या फ्लोला बाहेर काढणार आहेत. एक अपर पार्टच्या आउटलेटमधून. इथून काय पडणार आहे? गँग पार्टिकल्स, शॉर्टमध्ये लिहितो गँग पार्टिकल्स. अँड हेवियर पार्टिकल्स ऑफ हेवियर मेटल पार्टिकल्स विल सेटल ॲट द बॉटम ऑफ दॅट टॅपर्ड वेसल. काय झालं? मेटल पार्टिकल खाली आले, मातीचे पार्टिकल वर गेले, मातीचे पार्टिकल वेगळे झाले आणि जे कॉन्सन्ट्रेटेड ओअर मिळाले आपल्याला त्यामध्ये मेटल पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, गँग पार्टिकलचं कमी. काही प्रमाणात गँग पार्टिकलचे
खाली पण सेटल होणार आहेत, पण मेटल पार्टिकलचं सेपरेशन झालेले हेवियर मेटल पार्टिकल्स आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये सेटल झालेले दिसतील. आणि हे सेटल झालेले आपण नंतर वी कॅन सेपरेट दॅट कॉन्सन्ट्रेटेड ओअर फ्रॉम आउटलेट विच इज सिच्युएटेड ऑन द डाऊनवर्ड पार्ट ऑफ दॅट टॅपर्ड वेसल. इथून काय बाहेर येतं, इथले हा वॉटर, इथे येतं कॉन्सन्ट्रेटेड ओअर. सिम्पल आहे, काहीच नाही आहे. तुम्हाला आता इमॅजिनेशन तर झालेच असेल. काय केलं होतं, फर्स्ट ऑफ ऑल टॅपर्ड वेसल आहे, देर इज वन टॅपर्ड वेसल, इन दॅट वन इनलेट and there are two outlets. That one inlet is for water jet, and from those two outlets, one is for gangue particle and one outlet is for concentrated ore particle. Then what we do, we pour powdered ore from the upper part of that tapered vessel. आपण काय केलं, पावडर ओर वरच्या बाजूने टाकली. पावडर ओर टाकल्या काय होणार आहे, वॉटर जेट ऑफ वॉटर स्ट्रीम काय करणार आहे, त्याला सेपरेट करणार आहे. कशापासून सेपरेट करणार आहे, फ्रॉम हेवियर मेटल पार्टिकल ते सेपरेट होणार आहेत. जे लायटर पार्टिकल आहेत ते अपर पार्टच्या ज्या आउटलेट आहे अपर पार्टला त्यामधून बाहेर पडणार. गँग विल बी सेपरेटेड फ्रॉम दॅट अपर आउटलेट अँड हेवी पार्टिकल्स ऑफ मेटल विल सेटल ॲट द बॉटम ऑफ दॅट टॅपर्ड वेसल. हेवी मेटल पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहे, सेटल डाऊन होऊन, जड असल्यामुळे खाली येणार, खाली आले की बॉटमला सेटल डाऊन होणार आहेत. तेच कॉन्सन्ट्रेटेड ओअरच्या फॉर्मॅटमध्ये त्या आउटलेटमधून बाहेर पडतं. हीच आहे सिम्पली हायड्रॉलिक मेथड. तो नोट डाऊन करून घ्या. ह्या दोन मेथड, विल्फली टेबल आणि सेकंड इज हायड्रॉलिक सेपरेशन. In next lecture we will see magnetic separation, froth flotation and lynching. या तीन मेथड आपण सेपरेट लेक्चरमध्ये बघून घेऊया. तोपर्यंत नोट डाऊन करा हे लेक्चरचे पॉईंट्स, आणि जे नोट्स या स्क्रीनवर येत आहेत त्या खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, त्या नोट डाऊन करून घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.